आजचा कार्यक्रम इथे घेण्याचं कारण असं निबंध स्पर्धा की नात्या नात्यामध्ये फिलिंग वाढलं पाहिजे. आपण आपल्या कुटुंबाबद्दल जी आपल्या घरामध्ये व्यक्ती असते तिच्याबद्दल आपल्या मनातल्या कुठेतरी लिहिलं गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत ती व्यक्ती किती मोठी आहे ते कळत नाही. मागे एकदा प्रमोद बोलला होता की जगामध्ये जर तू असं पहा की तू चांगली कामं किती केली, तू वाईट कामं किती केली. तर ज्यावेळी माणूस लिहायला लागतो त्यावेळी आपल्याला स्वतःचं व्यक्तिमत्व कळतं. अरे मी तर हे वाईट कामं जास्त केलेली, चांगली कामं केलेलीच नाही. पण तसंच जर आपण नात्यांमध्ये जर आपण लिहित गेलो तर आपल्या एकामेकांमधलं जे रिलेशन आहे ते डेव्हलप होते आणि त्याची आजच्या काळाला गरज आहे. हे फिलिंग मला असं आलं. दरवर्षी मी हा कार्यक्रम छोट्या पैशामध्ये करतो, पण यावेळी सगळ्यांना ठरवलं की छाया मॅडमनी मला सांगितलं कापरे सर चांगला कार्यक्रम झाला पाहिजे. वंदना मॅडमनी बोलले चांगला कार्यक्रम करूया आपण. तेवढं ठीक आहे, आपण छोटेखानी हा कार्यक्रम करूया. आणि आजच्या कार्यक्रमाला पण पुरुष मंडळी पण तुमचं सगळ्यांचा सन्मान करायला इथं आलेले आहेत. जिला कोणी म्हणू शकत नाही तिला वुमन म्हणतात. जिला कोणी म्हणू शकत नाही तिला वुमन म्हणतात. आणि आजचा दिवस आहे डब्ल्यू फॉर वंडरफुल, ओ फॉर आउटस्टँडिंग, एम फॉर मार्वलस, ए फॉर रेलेबल आणि एम फॉर नाईस. हा आजचा दिवस आहे, त्याला वुमन डे आपण म्हणतो. स्त्री ही नेहमीच वंदनीय आहे, ती माता आहे, ती भगिनी आहे आणि तिचा सन्मान हा झालाच पाहिजे. तिचा सन्मान नाही झाला तर प्रमोदबाशी बोलला की सगळ्या स्त्री स्वतःची जननी ही स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा जर आपण सन्मान नाही केला तर काय करायचं. मला आठवतं आमच्या वडिलांनी माझ्या बहिणीला 7वी नंतर शाळेत शिकून नाही दिलं. तर आमच्याकडे असं आहे की शहापूरच्या मुलांना वाड्याच्या मुलीला जास्त मिळतात. त्याचं कारण मी विचारलं, अरे तुम्ही शहापूरवाल्या वाड्याच्या मुली का करतात. तेवढं वाड्याचे माणसं मुलीला शिकवतात थोडे आणि तुम्ही शहापूर मुरबाडवाले मुलीला 7वीच्या पुढे जाऊन देत नाही. आणि ही सत्य गोष्ट आहे. आमच्या मुरबाडमध्ये मुलगी शिकली, बापरे म्हणजे बापाला टेन्शन आलं. हे कसा प्रकार होता. आणि हे जे मी पाहिलं त्यानंतर मी पाहिलं माझ्या बहिणींना पण मी पायावरती उभं केलं. तिन्ही मुलांना डॉक्टर केलं. माझी मुलगी ते डॉक्टर आहे, एवढी झालेली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही झालं तर तुम्ही पडून द्यायचं नाही, त्यांना त्याच्या पायावरती उभं करायचं आपल्याला. आणि हे सगळं पाहून म्हटलं आता आपण जास्त काही वेळ घेऊ नये, प्रस्तावनाच राहिली पाहिजे, ते भाषण होता कामा नये. आणि म्हणून मी थांबतो. आणि आजच्या कार्यक्रमाला पसंत मॅडम, आमच्या बोरणकर मॅडम, छाया हांडे मॅडम, घुडेताई आणि सीमा अमृते, डॉक्टर सीमा अमृते, ह्या 5ही जणींनी जो निबंधाचा कस काढला म्हणजे किस काढला, ते असं पाहिजे, ते तसं पाहिजे, हे असं पाहिजे. म्हटलं मॅडम तुम्हाला काय करायचं ते करा, मला फक्त तुमचा रिझल्ट द्या. आणि मॅडम 5ही जणी आणि आता म्हणजे समजलं की निबंध एवढे सुंदर लिहिले होते आणि त्यांचा त्याच्यामध्ये त्यांचा कस निघाला की किती मार्क द्यायचे. मी या 5ही जणांनी जी म्हणजे मेहनत घेतली आणि मला रिझल्ट काल संध्याकाळी 4 वाजता दिला मला. आणि त्यामुळे मी त्यांना म्हटलं मला त्यांचे विजेत्यांना त्याच्या ट्रॉफीवरती नावं टाकून मला द्यायची. त्यावेळी मला तो रिझल्ट लगेच मिळाला. हरकत नाही मॅडम, सर्वांचे तुमचं धन्यवाद. त्याच्यानंतर साधना भेडे माझी मुलगीच आहे, ती गेल्या वर्षी पण तिने 1.5 तासाचा इथं आपला कार्यक्रम केला आणि त्या केल्याबद्दल तिच्याबद्दल म्हटलं ह्या वर्षी म्हटलं नवीन काहीतरी करू आणि तिला नवीन विषय दिला आधी ताबडतोब तयार झाली. त्या सगळ्यातून त्यानंतर आमचे गगे सर म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आमचा कुंभी आवाज म्हणतात त्यांना. तुम्ही गगे सरांच्या बद्दल त्या टाळ्या बोलतो जरा. आणि आणखीन सांगतो संजय पटेल मॅडम, गुजराती भाषा. तर त्यांना म्हटलं मॅडम आपको मराठी गाना आहे और म्हटलं तो मराठी में रहना तो चिजवकर भी बारे में कहना पडेगा. मॅडम हो बोलल्या आणि मॅडमनी 6 दिवसामध्ये आवाज
आपल्या आवाज सुरेख आवाजामध्ये गाणं म्हटलं. एकदा संध्या मॅडमच्या नावाने तर थोडा खराब जाईये. संध्या मॅडमजी बद्दल हे झालं पाहिजे, त्यांचं अभिनंदन झालं पाहिजे. तसंच माझे बरेचसे मित्रमंडळी इथे आलेले आहेत. सगळ्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे. मी आजच्या प्रस्तावना थांबवतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी प्रमोदला विनंती करतो की तुम्ही पुढच्या कार्यक्रमासाठी कळवलेला आहे. तुम्ही सगळे आलात त्याबद्दल सर्वांचं मी एकदा सतस्य धन्यवाद देतो, तुम्हाला नमन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.